हॅलो फ्रेंड्स, मी विशाखा ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजचा हा व्हिडिओ आहे आपल्या प्रिपरेशनमध्ये मध्ये-मध्ये जे आपल्याला गॅप्स फिल करायचे असतात किंवा जे फिलर्स टाकायचे असतात त्यासाठी. म्हणजेच काय तर प्रिपरेशन सुरू असताना काही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या असतात. कारण मोस्टली काय होतं जेव्हा आपण प्रिपरेशन सुरू करतो तेव्हा बऱ्याच चुका करतो आणि अर्ध्यात पोहोचल्यानंतर आपल्या लक्षात येतं की ह्या चुका आपण करायला नव्हत्या पाहिजे होत्या आणि आपला वेळ निघून गेलेला असतो. सो ह्याच टॉप 5 चुका काय आहेत? ठीक आहे. 5 चुका ज्या आहेत त्या चुकांना कशा प्रकारे तुम्ही टाळू शकता आणि तुमचा जो वेळ वाया जाऊ शकतो, तो वेळ कसा तुम्ही वाचवू शकता. जर कोणी चुकीच्या मार्गावर म्हणजे ह्या चुका करत असेल, तर त्या एक्झामच्या आधीच तुम्ही पूर्णपणे थांबवून तुमचं प्रिपरेशन योग्य मार्गाला लावू शकता. पेपर 1 आणि पेपर 2 दोन्हीचंही प्रिपरेशन करताना ह्या चुका होऊ शकतात. तर या चुका टाळल्यानंतर पेपरमध्ये यशस्वी कसं होऊ शकतं हे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. सो लेट्स स्टार्ट. लेट्स सी कोणत्या त्या 5 चुका आहेत आणि त्यांना कशा पद्धतीने तुम्ही टाळू शकता आणि कशा तुम्ही तुमचा अभ्यासक्रम किंवा तुमची तयारी ही योग्य मार्गावर आणू शकता. ठीक आहे? ओके. सो लेक्चर किंवा हे व्हिडिओ स्टार्ट करण्यापूर्वी एक इम्पॉर्टंट गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे, की जे स्टुडंट्स यावर्षीच्या एक्झामसाठी प्रिपेअर करत आहेत, त्यांच्यासाठी स्पेशली पेपर 1 साठी एक कंप्लीट कोर्स आम्ही घेऊन आलो आहोत. ज्या कंप्लीट कोर्समध्ये आम्ही तुम्हाला देणार लाईव्ह लेक्चर्स, वीकली टेस्ट, फुल सिलेबस नोट्स, फुल सिलेबस मॉक टेस्ट, 2000 प्लस MCQ PDF फक्त सरावासाठी आणि PYQs विथ सोल्युशन म्हणजे कंप्लीट प्रिपरेशन तुमचं या कोर्समध्ये होणार आहे, ज्याची फीस फक्त 3000 रुपीज आहे. डिस्काउंट सध्या याच्यावरती देत आहोत. आफ्टर डिस्काउंट याची फीस फक्त 2500 आहे. आणि जॉईन होण्यासाठी फक्त इकडे दिलेल्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करा किंवा प्ले स्टोअरवरून ग्लोबल ऑनलाईन नावाचं ॲप डाउनलोड करा. ॲपच्या सर्च बॉक्समध्ये जस्ट MS सेट 2025 पेपर 1 सर्च करा आणि लगेचच आपल्या कोर्सला जॉईन होऊ शकता. ठीक आहे. पेपर 1 प्रमाणेच पेपर 2 साठी कंप्लीट कोर्स आहे. सगळ्या गोष्टी आताही मिळणार आहेत. पेपर 2 च्या कोर्समध्ये फक्त पेपर 1 हा ॲडिशनल तुम्हाला मिळणार आहे. म्हणजे पेपर 2 आणि पेपर 1 चा पूर्ण प्रिपरेशन जर तुम्ही पेपर 1 चा कंप्लीट कोर्स घेत असाल तर याच्यामध्ये होईल. इकडे मी सब्जेक्टची लिस्ट मेन्शन केलेली आहे. ज्या सब्जेक्टसाठी पेपर 2 कंप्लीट कोर्स आमच्याकडे अवेलेबल आहे. फीस 10,000 आहे, पण नक्कीच तुमच्यासाठी इथे डिस्काउंट आम्ही प्रोव्हाइड करत आहोत कारण एक्झामचं प्रिपरेशन जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि इकडे दिलेल्या नंबरवर संपर्क साधून तुम्ही या कोर्सला जॉईन होऊ शकता किंवा प्ले स्टोअरवरून ग्लोबल ऑनलाईन नावाचं ॲप सेम पद्धतीने डाउनलोड करू शकता आणि प्रिपरेशनला सुरुवात करू शकता. ठीक आहे. विदाउट वेस्टिंग टाइम कारण आपल्याकडे 15 जून हे एक्झामची टार्गेटेड डेट आहे. त्या हिशोबाने आपण न्यू बॅच स्टार्ट करत आहोत येत्या 17 फेब्रुवारी पासून. ठीक आहे. सो ह्या 17 फेबच्या तुमच्या म्हणजे तुमचं नाव जे आहे ते या बॅचसाठी नोंदवा कारण प्रिपरेशन आपल्याला करायची आहे. ठीक आहे. सो 5 चुका आपण डिस्कस करणार आहोत. ज्यामधली पहिली चूक जी आहे सर्वजण आपण करतो. इव्हन मी सुद्धा केली होती जेव्हा मी प्रिपरेशन करत होते त्यावेळेस. तर यामध्ये सगळ्यात पहिले म्हणजे तयारीसाठी व्यवस्थित योजना न बनवणे. आपण काय म्हणतो, मी वर्किंग आहे किंवा माझा अभ्यास चालू आहे. माझं साइड बाय साइड कॉलेजचं लास्ट इयर चालू आहे. तर मग मला प्रिपरेशनला वेळ भेटणार नाही. यावर्षी मी असं करतो, की सहजच एक्झाम देऊन बघतो किंवा जे पुस्तकं माझ्या समोर येतायत, ती मी वाचून घेतो आणि त्यातून जे काही एक्झाममध्ये विचारलं जाईल, त्यातून मी एक्झाम क्लिअर करू शकतो. सो ह्या ज्या म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत किंवा ह्या ज्या आपण एक मनामध्ये भ्रम म्हणू शकतो आपण, की हा जो आपण घेऊन चालतो, की याला कुठल्याही प्रकारची गरज नाहीये. जसं पद्धतीने वेळ मिळेल तशा पद्धतीने मी अभ्यास करेल आणि ही एक्झाम क्रॅक करू शकेल असं नाहीये. ठीक आहे. ही एक स्टेट लेव्हलची एक्झाम आहे आणि याच्यामध्ये लाखभर मुलं एक्झाममध्ये अपीअर होत असतात. तर त्या लाखभर मुलांमधून तुम्हाला फक्त 6% मध्ये जर यायचं असेल, तर याच्यासाठी योग्य अशी योजना आवश्यक आहे. ठीक आहे. सगळ्यात पहिले ते समस्या अशी आहे, की अनेक विद्यार्थी तयारी सुरू करण्याआधी ठोस किंवा सुसंगत योजना तयार करत नाहीत. म्हणजे तुमच्या हातात समजा 15 जून म्हणजे 15 फेब्रुवारी पासून ते 15 जून पर्यंत 4 महिने आहेत. सो या 4 महिन्याचं विभाजन तुम्ही कसं करणार? भलेही तुम्हाला डे बाय डे प्लॅनिंग नाही जमलं, तर तुम्ही काय करणार आहात, की या महिन्यामध्ये मला सिलेबस कंप्लीट करायचा आहे. नेक्स्ट मंथमध्ये मला रिव्हिजन करायची आहे. थर्ड मंथमध्ये मला फक्त नोट्स किंवा मॉक टेस्ट द्यायचे आहेत. असं तरी ॲटलीस्ट वरचं ठीक आहे. हाय लेवल प्लॅनिंग तरी तुमचं झालेलं पाहिजे. तर तुम्ही एका व्यवस्थित वेवर जातात. आता ह्याच्यामध्ये काय होऊ शकतं बघा, जेव्हा आपण ठोस हे करत नाही, योजना राबवत नाही, तेव्हा मग आपण भरपूर गोष्टी मिस करतो आणि आपल्या डोळ्यासमोर जेवढ्या येतात तेवढ्याच गोष्टी आपण करतो आणि ज्यामध्ये मग आपल्याला पेपरमध्ये खूप असे
क्वेश्चन्स हे सिलेबसच्या बाहेरचे वाटतात. ते कशामुळे? कारण व्यवस्थित योजना न आखल्यामुळे सगळे टॉपिक कव्हर होत नाहीत. सो याच्यासाठी एक सोल्युशन काय असेल तर एक ठोस अभ्यास योजना तयार करणं. जसं मी सांगितलं की हाय लेव्हलची तरी पाहिजे ॲटलीस्ट. 4 महिन्यामध्ये कशा पद्धतीने तुम्ही सिलेबस मांडू शकता हे करावं लागेल. दिवसाच्या ठराविक तासात कोणते विषय वाचायचे, कधी मॉक टेस्ट घ्यायची आणि काय पुनरावलोकन करायचं हे निश्चित करायचंय. पूर्ण 4 महिन्याचा टाइम टेबल तुम्हाला प्रिपेअर करायचा आहे. तुम्हाला जर हेल्प हवी असेल तर मी नक्की तुम्हाला हेल्प करेल. जस्ट कमेंट बॉक्समध्ये मला मेन्शन करा की आय नीड अ हेल्प. ठीक आहे, मी पर्सनली तुम्हाला हेल्प करेल की कशा पद्धतीने तुमच्या टाइम मधून तुम्ही वेळ काढून तुम्ही तुमचं मॅनेजमेंट करू शकता. पण ह्या गोष्टी या योजनेमध्ये बसवणं गरजेचं आहे की अभ्यासाचा सिलेबस पण कव्हर झाला पाहिजे, मॉक टेस्ट पण दिल्या पाहिजेत आणि अभ्यासाचं रिव्हिजन सुद्धा केलं पाहिजे. तर हे एक बेस्ट सोल्युशन होईल तुमच्या व्यवस्थित योजना राबवण्यासाठी. ठीक आहे, तर याच्यामध्ये प्रत्येक विषयासाठी 10 दिवसांची तयारी योजना बनवा. ही एक प्रो टिप असेल ह्या चूकला सुधारण्यासाठी किंवा ही चूक होऊ देऊ नये. मी काय सांगितलं, जर तुम्ही वर्किंग असाल, अभ्यास करत असाल, लास्ट इयरला असाल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला वेळ देता येत नसेल, तर शेवटी काय करायचं, 10-10 दिवसांची तयारी योजना बनवा. पुढच्या 10 दिवसामध्ये मला काय करायचंय आणि प्रत्येक 3 दिवसांनी एक मॉक टेस्ट सुरू करा आणि त्याचं स्वतःचं विश्लेषण करा की यातले किती बरोबर आले. बरोबर आले म्हणजे मला ही कन्सेप्ट व्यवस्थित समजली. समजा दुसरी चूक म्हणजे तो दुसरा क्वेश्चन चुकलाय, तर मग हा का चुकला याच्यावर थोडंसं तुम्ही विश्लेषण करा. मी क्वेश्चन नीट वाचला नाही का, की ऑप्शन चुकीचे वाचले, की माझा याचा अभ्यास झाला नाहीये, हे विश्लेषण तुम्ही स्वतः करा आणि त्यातून पुढच्या 10 दिवसांचं परत प्लॅनिंग करा. सो ही एक व्यवस्थित योजना राबवता येईल. 4 महिन्याचं हाय लेवलचं प्लॅनिंग नाही जमलं किंवा तुमच्याकडे जास्त वेळ नसेल तर 10-10 दिवसांचं प्लॅनिंग करा. ठीक आहे, त्याच्यामध्ये मॉक टेस्टला पण इन्क्लूड करा जेणेकरून प्रिपरेशन व्यवस्थित होईल. ठीक आहे. दुसरी चूक जे आपण सगळे करतो ते म्हणजे मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका न सोडवणे. आणि बरेच जण काय करतात, प्रश्नपत्रिका सोडवतात पण त्या खूप आधीच्या लाईक सेट एक्झाम चालू झाली असेल तेव्हापासून किंवा वेबसाईटवर अवेलेबल आहेत तेव्हापासूनच्या प्रश्नपत्रिका सॉल्व्ह करतात. तर असं काही नाहीये. ऍक्च्युली इथे मागील 5 ते 10 वर्षांची प्रश्नपत्रिका सोडवा असं मी इथे मेन्शन केलंय. पण 10 वर्षाचे नाही केले तरी चालेल, पण मागच्या 5 वर्षाच्या प्रश्नपत्रिका तुम्हाला सॉल्व्ह करणं गरजेचं आहे. ही प्रश्नपत्रिका सोडवणं म्हणजे तुमचा एक मार्ग मोकळा होणं आहे किंवा एक आयडिया तुम्हाला येते की एक्झॅक्टली नेमकं मला करायचं काय. ठीक आहे, सपोज आता तुम्हाला कोणीतरी म्हणजे प्रश्नपत्रिका काय करतं की रूट सांगतं तुम्हाला कोणत्या दिशेने तुम्हाला प्रिपरेशन करायचंय. दुर्लक्ष करतो मोस्टली आपण ह्या प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी. आपण काय म्हणतो, ठीक आहे मी मॉक टेस्ट ट्राय करतो किंवा मॉक टेस्ट लावतो क्लासेसमध्ये आणि मॉक टेस्ट पास करून जाईल किंवा मग हे करेल, एमसीक्यू सॉल्व्ह करेल, माझा प्रश्न सुटून जाईल किंवा माझी भरपूर प्रॅक्टिस होईल. सो याच्यामुळे काय होतं की तुम्हाला आयडियाच येत नाही की सेट एक्झाम मध्ये तुम्हाला नेमकं विचारलं काय जाणार आहे, सो एक्झॅक्टली काय येणार आहे किंवा सेट एक्झाम मध्ये क्वेश्चन कशा पद्धतीने विचारतात हे समजण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, मागच्या वर्षांच्या प्रश्नपत्रिकाचा अभ्यास करावा लागेल. ठीक आहे, आणि तुम्ही असंही म्हणू शकत नाही की मी पीवायक्यू सॉल्व्ह करेन एकदम शेवटी. शेवटी तुम्हाला मॉक टेस्ट किंवा एमसीक्यूज ची प्रॅक्टिस करायची आहे. पीवायक्यूज तुम्हाला अभ्यास करताना करायचे आहे. ठीक आहे, प्रश्नांचं स्वरूप कसं आहे, महत्वाचे विषय कोणते आहे, वेळेचं व्यवस्थापन कसं, म्हणजे पीवायक्यू सॉल्व्ह करताना एका क्वेश्चनला किती वेळ देता येतो, ह्याचं टाइम मॅनेजमेंट सुद्धा तुम्हाला तेव्हाच करता येईल जेव्हा तुम्ही पीवायक्यू सॉल्व्ह करून बघाल. ठीक आहे, सो याची प्रो टिप किंवा ह्या चुकीवरती कुठली प्रो टिप असेल तर प्रत्येक 2 आठवड्यांनी एक मागील वर्षांची प्रश्नपत्रिका सोडवा आणि त्यावरची तयारी तपासा. आता मोस्टली 2 आठवड्यांनी एक प्रश्नपत्रिका सोडवायची आहे म्हणजे सगळ्या सिलेबस पैकी थोडा थोडा पार्ट तुमचा 2 आठवड्यामध्ये कव्हर झाला पाहिजे. ठीक आहे, तेव्हा तुम्ही ती क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करण्यासाठी रेडी होता. ओके, क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करताना तुम्हाला लक्षात येईल की कुठला टॉपिक तुम्ही स्किप करायचा नाहीये, कुठल्या टॉपिकवर फोकस करायचा आहे. ठीक आहे, म्हणून 2-2 आठवड्यांनी एक प्रश्नपत्रिका मागील वर्षाची सॉल्व्ह करायची आहे. 5 ते 6 मागच्या वर्षांची प्रश्नपत्रिका तुम्ही सॉल्व्ह करायच्या. ओके, सेट कुठलाही असू द्यात, कारण सेट समजा ABCD पैकी कुठलाही सेट आला तरी त्याच्यामध्ये क्वेश्चन्स चेंज होत नाहीत, फक्त त्यांचे नंबर स्किप किंवा स्वाईप होत असतात, जास्त काही वेगळे येत नाही. ओके, ही झाली दुसरी चूक. दुसऱ्या चुकीवरचं समाधान सापडलं किंवा प्रो टिप मिळाली. तिसरी चूक जी आपण करतोय ती एमसीक्यू सोडवण्यावर अधिक फोकस न करणे, ही आपली तिसरी चूक होते. ठीक आहे, काय करतो, सिलेबस कंप्लीट करायचा आहे, पुस्तक वाचन आपलं कंप्लीट झालं पाहिजे, याच्यासाठी आपण फक्त मागे धावत असतो. तर हे सिलेबस कंप्लीट करणं म्हणजे प्रिपरेशन करणं असं नाहीये. तर तुम्हाला सगळ्यात महत्वाचं तुम्हाला एमसीक्यू प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. जसं पीवायक्यूज आणि एमसीक्यूज मधला डिफरन्स लक्षात घ्या. एमसीक्यूज जे आहे तर त्या कन्सेप्टवरचे 10 क्वेश्चन्स कसे येतील हे तुम्हाला सांगतो. ठीक आहे,
एमसीक्यू जेव्हा आपण सॉल्व्ह करतो वेगवेगळ्या ठिकाणचे किंवा वेगवेगळ्या बुक्स मधले, त्यावेळेस तुम्हाला एका कन्सेप्ट वरचे 10 वेगवेगळ्या पद्धतीने कसे क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात याच्यावरची प्रॅक्टिस होते. आणि एमसीक्यू मध्ये सेट भवन त्याच्यावरती कशा आस्पेक्टनी क्वेश्चन विचारते ही तुमची प्रॅक्टिस होते. त्यामुळे एमसीक्यू सोडवणंही तेवढंच महत्वाचं आहे जेवढं पीवायक्यूज तुम्हाला सॉल्व्ह करणं गरजेचं आहे. ओके. आता इथे समस्या काय आहे, विद्यार्थी थोड्या गहन विश्लेषणात्मक किंवा थिअरी आधारित विषयांवर जास्त वेळ घालवतात आणि एमसीक्यूचा सराव कमी करतात. सो तेच मी सांगितलं की सिलेबस कंप्लीट करण्यावर जास्तीत जास्त फोकस करतो आणि एमसीक्यू आपण सॉल्व्ह करत नाही. सो याच्यावरती सोल्युशन असं आहे, कन्सेप्ट वरती कशा पद्धतीने क्वेश्चन विचारले जातात हे समजण्यासाठी दररोज 100 ते 150 एमसीक्यू सोडवण्याचा नियम ठेवा. स्वतःसाठी बनवा. वेळ जास्त जात असेल तर स्पेसिफिकली तुम्ही एक दिवसाआड हे करू शकता. ठीक आहे. एमसीक्यू तुमच्या परीक्षेच्या तयारीसाठी एक महत्वाचा भाग आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. दररोज किती सांगितलेले आहेत? 100 ते 150 एमसीक्यूज. ठीक आहे. हे मी मॅक्झिमम सांगितलेत. तुम्ही 50 किंवा 80 क्वेश्चन्स एमसीक्यू दररोज सोडू शकता. पेपर 1 चे थोडे घ्या, पेपर 2 चे थोडे घ्या. दोन्ही मिळून 100-150 झाले तरी चालतील, दोन्ही मिळून 50 झाले तरी चालतील, पण एमसीक्यू सॉल्व्ह करा. ठीक आहे. प्रत्येक दिवसाच्या अभ्यासामध्ये एमसीक्यू सोडवायची प्राथमिकता द्या. विशेषतः पेपर 1 मध्ये हे खूप इम्पॉर्टंट आहे, एमसीक्यू सॉल्व्ह करणं. ठीक आहे. पेपर 1 मध्ये थेअरी पेक्षा प्रॅक्टिस वरती जास्त तुमचा भर असणं अपेक्षित आहे. ठीक आहे. त्यामुळे एमसीक्यू सॉल्व्ह करा. ही तिसरी चूक तुमची टळून जाईल. ठीक आहे. चौथी चूक आहे नवीन विषयांचा अभ्यास अंतिम क्षणी सुरू करणे. आता तुम्ही सिलेबस वाचता आणि तुम्ही जर पीवायक्यूज शेवटी स्टार्ट केले तर तुमच्या लक्षात येतं की सेट भवनने मागच्या वर्षी हा टॉपिक विचारला होता, जो सिलेबस माझ्याकडे आहे त्या सिलेबस मध्ये हा टॉपिक नाहीये. सो हा टॉपिक मला आता प्रिपेअर करायचा आहे. हे जेव्हा तुमच्या लक्षात येतं तेव्हा तुम्ही तो सिलेबस कव्हर करण्याच्या मागे पळता, ज्यामुळे त्या टॉपिकची तयारी तर तुमची अर्धीच राहते, म्हणजे तो टॉपिक तुम्हाला अर्धाच समजतो. शिवाय जो टॉपिक तुम्ही 100% करणार असाल तो फक्त 80% होतो, म्हणजे दोन्ही टॉपिक मध्ये तुमचं नुकसान होतं. सो ही नुकसान होऊ नये म्हणून नवीन विषयांचा अभ्यास हे जे आहे अपुरी तयारी करते, आपली अपुरी तयारी राहते. अर्ध्या अर्ध्या अंतिम क्षणी जर तुम्ही नवीन विषय हातात घेतला तर तर त्यांना टाळण्यासाठी सुरुवातीलाच नवीन विषयांचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे. ठीक आहे. परीक्षा जवळ आल्यावर फक्त तुम्हाला रिव्हिजन करायचंय. सपोज तुम्ही आता मास्टर्स केलं आणि मास्टर्स नंतर 2 वर्षाचा गॅप पडला. 2 वर्षाच्या गॅप नंतर काही टॉपिक तुम्हाला व्यवस्थित आठवतायत, पण नवीन काही टॉपिक ऍड झाले. ठीक आहे. हे तुम्हाला माहिती आहे की टॉपिक नवीन आहे माझ्यासाठी, मला अजिबात याच्यातलं काही माहिती नाही. तर मग तुम्ही सुरुवातीपासूनच त्याचं प्रिपरेशन सुरुवात करायला घ्या. कारण का, मध्ये आल्यानंतर तो जेव्हा युनिट येईल त्यावेळेस मी प्रिपेअर करेल आणि मग मला समजेल, यामध्ये तुमचा खूप वेळ जाईल आणि परीक्षेच्या जवळ जवळ पोहोचाल आणि मग तुम्ही याच्यावरती जर अभ्यास कराल तर तो टॉपिक अर्धाच राहील. ठीक आहे. सो या चुकीला टाळण्यासाठी प्रो टिप अशी आहे की 15-20 दिवस आधीच सर्व विषय पूर्ण करा. 15 ते 20 दिवस इथे मी मिनिमम लिहिलेला आहे. तुम्हाला खूपच वेळ मिळाला नाही तर. तसं तर मी म्हणेन महिनाभर आधी तुम्हाला तुमचा अभ्यास कंप्लीट झालेला पाहिजे. परीक्षेच्या शेवटच्या महिन्यात त्यावर फक्त रिव्हिजन करणं आवश्यक आहे. रिव्हिजन आणि तुमचा टॉपिक म्हणजे अभ्यास करणं याच्यामध्ये डिफरन्स असा आहे की नवीन टॉपिक कन्सेप्ट समजून घेणं म्हणजे अभ्यास करणं. रिव्हिजन करणं म्हणजे ही टॉपिक परत एकदा रिवाइज करणं, तुमच्या भाषेमध्ये त्याला परत रिवाइज करणं. ठीक आहे. मग त्याच्यामध्ये पुस्तकी भाषेचा आधार कुठलाही येत नाही, तुम्ही तुमच्या पद्धतीने ती प्रिपेअर करता. ओके. त्यानंतर शेवटची चूक जे आपण करतो ते म्हणजे मानसिक दबाव आणि तणावाखाली काम करतो. म्हणजे आपल्याला ही एक्झाम द्यायची आहे, आपल्याला ही एक्झाम क्रॅक करायची, आपल्याला ही एक्झाम द्यायची, आपल्याला ही एक्झाम क्रॅक करायची, हा ताण आपण स्वतःवरती लावून घेतो आणि यामुळे काय होतं, मानसिक दबाव आणि ताणामुळे आपलं मानसिक संतुलन जे आहे ते बिघडतं किंवा खालावतं. ज्याने काय होतं, आपण कॉन्सन्ट्रेट करू शकत नाही. लॅक ऑफ कॉन्सन्ट्रेशनची समस्या सगळ्यांना तिथे उद्भवते. मग आपल्याला काय होतं की 1 तास पण आपण एका ठिकाणी बसू शकत नाही, एक कन्सेप्ट सुद्धा व्यवस्थित करू शकत नाही. त्यातच मग आपला वेळ जातो, कारण आपल्या बॅक ऑफ द माइंड चालू असतं की मला ही एक्झाम क्रॅक करायची. हो, ध्येय असावं आपलं किंवा डेस्टिनेशन आपल्या नेहमी लक्षात राहावं की एक्झाम आपल्याला क्रॅक करायची आहे, पण त्याचं टेन्शन किंवा तणाव नसावा. ठीक आहे. गोल क्लिअर असावं पण टेन्शन किंवा ताण नसावा. यासाठी काय करायचंय मग, तर तुम्हाला विश्रांती घेणं पण तेवढंच गरजेचं आहे. रात्री 2-3 वाजता तुम्ही अभ्यास करणार आहात, सकाळी पहाटे 5 वाजता उठून अभ्यास करणार आहात आणि झोप पूर्ण घेणार नाहीयेत. साधा व्यायाम करणं, मेडिटेशन करणं हे सुद्धा तुमच्या एक्झामच्या प्रिपरेशन मध्ये तुम्हाला काय करतं, हेल्प करतं. ठीक आहे. याच्याने काय होतं, तुमची स्मरणशक्ती वाढते आणि मानसिक तणाव कमी होऊन अभ्यासामध्ये ती क्वालिटी तुमची यूज होते.
ठीक आहे. याच्यावरची प्रो टिप जी आहे या चुकीला टाळण्यासाठी ती म्हणजे अभ्यासादरम्यान 5 ते 10 मिनिटांची विश्रांती घेणं. ठीक आहे. 1-1 तास अभ्यास जर तुम्ही करत असाल तर 1 तासानंतर 5 मिनिटाची विश्रांती घ्या. विश्रांती घ्या म्हणजे बाहेर फेरफटका मारून या किंवा थोडंसं टीव्ही बघा, मोबाईल बघा, चालेल, काही हरकत नाही. पण 5 ते 10 मिनिटांचीच विश्रांती घ्या. आणि प्रत्येक 2 तासाच्या अभ्यासानंतर 15 मिनिटे चालायला जा. म्हणजे एका ठिकाणी बसत असाल तुम्ही तर थोडंसं फिरून या, बाहेर जाऊन या, पाणीपुरी खाऊन या. ओके. सो अशा प्रकारच्या काही टिप्स तुम्हाला ह्या चुका टाळण्यासाठी मी दिलेल्या आहेत माझ्यातर्फे. या 5 चुकांवरती तुम्ही जर काम केलं तर तुम्ही या एक्झाम मध्ये नक्की यशस्वी व्हाल. ठीक आहे. ह्या चुकांपेक्षा व्यतिरिक्त आणखीन वेगळी चूक तुम्ही काही करू शकत नाही, हे मला माहिती आहे. ठीक आहे. सो या चुकांना टाळून या 5 प्रो टिप तुमच्या लक्षात ठेवून प्रिपरेशन करा. ही एक्झाम तुमचीच आहे. ओके. ओके, दॅट्स इट फॉर टुडे. कोणाला याच्यावरती तुम्हाला असं वाटत असेल की तुम्हाला आणखीन गाईडन्स हवाय किंवा तुम्हाला आणखीन माहिती हवी एक्झाम बद्दल तर मला कमेंट सेक्शन मध्ये मेसेज करा. मी तुम्हाला त्याच्यावरती रिस्पॉन्स करेन. ओके. थँक यू एव्हरीवन अँड ऑल द व्हेरी बेस्ट.